नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? चला तर आज आपण आपल्या गोष्टीचं नाव आहे शाळेतले दिवस. तर काही वेळ न घालवता आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. ठीक आहे. या गोष्टीचे सर्वप्रथम लेखक आहेत वामन चोरखडे. आता ही गोष्ट लेखकाच्या जीवनातील एक भाग आहे, त्यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. तर आपण चालू करूया गोष्टीला. लेखक म्हणतात की त्यांच्या वर्गामध्ये ते आणि 4-2 माझ्यासारखेच वगळून सर्वच मुले पांढर पेशाची, साबण लावून अंघोळ केलेली, स्वच्छ कपडे घालून येणारी, चेहऱ्यावर तेज असणारी मुले. त्यांचे माझे कसे पटू नयेच, कारण रोज साबण वापरून गरम पाण्याने आंघोळ करणे आणि बदलावयाला कपडे असणे हे माझ्या ऐपतीने अशक्य गोष्ट होती. त्यांचे बोलणेही मला धड समजत नव्हते. त्यांनी काही प्रश्न विचारले तर मला त्यावर प्रत्युत्तर देता येत नसे. आरंभीचे 4-6 दिवस मी मौनच पाळले, असे लेखक आपल्याला या गोष्टीमध्ये सांगतात. पुढे ते म्हणतात, सुमारे 1 महिन्याने मी कधीही विसरणार नाही असा प्रसंग बेतला. मी वर्गात पोहोचलो. पहिल्या तासाचे शिक्षक आले नव्हते. 4-6 मुले माझ्याकडे आली. त्यांचा रुबाब, त्यांचा पोशाख, टापटी, त्या तुलनेत माझी मलाच लाज वाटू लागली. मीही अंगभर कपडे घातलेले होते, पण ते खेड्यातल्या शिंप्याने शिवलेले. त्या शिंप्याला ग्राहकाच्या अंगभर कपडे शिवायची सवय. कॉलर लहान मोठी झाली तरी चालेल. मुले माझ्याजवळ येऊ लागली. मी उभा राहिलो. कशी गोरीभोरी, नेटकी, छान मुले होती. त्यांचे प्रश्न आणि माझे उत्तर सुरू झाले. का रे, कोण तू? यंदाच शाळेत आलास का? होय, यंदाच आलोय. काटोलवरून. राहतोस कुठे? महालात. इतक्या दूर? 2 मैलावर. मग सायकल आहे तुझ्याजवळ? नाही. का नाही? याला उत्तर नव्हते. मग काय तू टांग्यातून येतोस? नाही, पायी येतो, असे लेखक म्हणाले. पुढे म्हणतात ते, तुला सायकल चालवता येते? नाही. तुझ्याजवळ रॅकेट आहे? नाही. क्रिकेट खेळतोस? नाही. प्रत्येक प्रश्नाचे माझ्याकडून त्यांना नाही असे उत्तर मिळाले. तशी ती सारी मुले एकदम ओरडली. अरे धत तेरी, तुला तर काहीच येत नाही. कशाला या शाळेत आलायस? खेड्यातच राहायचं होतंस. आता शहरात राहण्याजोगी आपल्याजवळ काही नाही असे मनाने पक्के घेतले. त्यामुळे माझ्यात न्यूनगंड वाढला होता. तर हे लेखक सांगतात की त्यांच्या मनात न्यूनगंड वाढला. पुढे ते म्हणतात, मी दिवस रेटू लागलो. गावी परत जाणे शक्यच नव्हते, कारण मीच माझ्या भरोशावर शहरात आलो होतो. नागपूरला नात्यागोत्याची माणसेही होती. तसे मला शहर परके नव्हते. एके दिवशी सकाळी 9 वाजता शाळेला निघलो. चालता चालता मनात आले की आज आपणही मुलांची हजेरी घेतली पाहिजे. पुढे, शाळेतील मुलाजवळ जे आहे ते माझ्यात नाही हे खरे, पण माझ्यात जे आहे ते त्या मुलांमध्ये असणार नाही, अशा दृष्टीने विचार करून बघू. विचार केला आणि शाळेच्या फाटकातून आत शिरलो. जणू माझ्या डोक्यावरचे ओझेच उतरल्यागत झाले मला. मधल्या सुट्टीत मुले मैदानात आली. मुद्दाम त्या अरे धत तेरी करणाऱ्या मुलांना मी गाठले आणि त्याला अडवलं. मी रस्ता अडवतच ते हबकले. मी एकाला प्रश्न विचारला, तुला कुस्ती खेळता येते? नाही. सूर्यनमस्कार घालता येतो? नाही. बैलगाडी हाकता येते? नाही. मग मोठ हाकता येते का तुला? नाही. मग माझ्याबरोबर पळण्याची शर्यत लावतोस? नाही. धत तेरी, तुला तर काहीच येत नाही. कशाला या शाळेत आलायस? माझा तो अवतार बघून इतर मुलेही गप्प राहिली. मला नुसताच आनंद झाला नव्हता, तर या 2 मिनिटात जगायचे कसे हे मी शिकून घेतले होते. फुकट, काही दाम न मोजता. नंतर शाळेत मी चांगलाच रमवून गेलो. माझ्या मुरलेला न्यूनगंड नाहीसा झाला.
माझे कित्येक वर्गबंधू माझे मित्र झाले. ही मैत्री आजतागायत टिकून आहे. या 3 वर्षाच्या अवधीत मी चेतना नावाचे एक हस्तलिखित काढले. त्याचा संपादक, लेखक आणि पुढे पुढे तर वाचक देखील मीच झालो. माझे हस्ताक्षर सुधारले, छान वळणदार रेखीव झाले. मासिकाचे बहिरंग सजवत असल्याने थोडी चित्रकलाही मला अवगत झाली. अधपासून इथपर्यंत सर्व हस्तलिखित अंक अजून माझ्याजवळ आहेत. त्यावर अभिप्राय देणाऱ्या व्यक्तीच्या स्वाक्षर रसग्रहणासहित त्यात आहेत. मुख्य म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत मदत करणारे मुख्याध्यापक बेहेरे यांचा अभिप्रायसुद्धा त्यात आहे. या मासिकाचा इतिहास हा माझ्या शालेय जीवनाचा फार मोठा महत्त्वाचा भाग ठरला आहे. असे लेखक आपल्या या गोष्टीमधून सांगतात. ही गोष्ट म्हणजे त्यांच्या जीवनातील एक शाळेतला प्रसंगच आपण समजूया. तर इथे आपली ही गोष्ट संपते. पण या गोष्टीमधून आपल्याला मुलांनो काय शिकायला मिळतं बरं? तर आपल्याला शिकायला मिळतं प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे गुण, कौशल्य आणि क्षमता असतात. त्यामुळे स्वतःची आणि इतरांशी तुलना करून आणि तुलना केलीच तर ते तुलना करू नये आणि तुलना करून न्यूनगंड बाळगू नये. जे आपल्याला समजत नाही ते कदाचित दुसऱ्याला समजत असेल आणि जे आपल्याला चांगले समजते ते दुसऱ्याला समजत नसेल, हो की नाही? आणि म्हणूनच प्रत्येकाने स्वतःच्या गुणाची ओळख करून आत्मविश्वासाने पुढे जावे. तर ही सगळ्यात मोठी शिकवण आपल्याला या गोष्टीतून मिळते. तर चला मुलांनो, आपण इथेच ही गोष्ट संपवूया आणि भेटूया आपल्या पुढच्या गोष्टीमध्ये.